केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचा प्रियकर आरोपी चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावर सकाळीच दाखल झालेत। हत्येच्या दिवशी चेतन हुडी, मास्क, हेडफोन वगैरे घालून ओळख लपेल अशा पद्धतीने आला होता। तशीच वेशभूषा करून त्याला पुन्हा लोहगडावर आणण्यात आलं। त्यानंतर संपूर्ण घटनेची पोलिसांनी पुनर्निर्मिती केली। घटनेच्या दिवशी सीसीटीव्हीत दिसलेला चेतनच होता हे पोलीस पडताळून पाहत आहेत। चौधरीला घेऊन लोहगडावरती लोणावळा पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि केतन अग्रवाल हत्या ज्या दिवशी झाली 18 जूनला, त्या दिवशी त्या 75 मिनिटांमध्ये नेमकं काय झालं हे रिक्रिएशनद्वारे परत एकदा ट्रायल घेतली जाते की त्या दिवशी नेमकं काय काय या ठिकाणी झालेलं होतं। सिया गोयलचं रविवारी या ठिकाणी तशाच प्रकारचं रिक्रिएशन झालेलं होतं। तिनं ज्या पद्धतीनं 75 मिनिटात काय काय झालं हे सांगितलं, तेच आता चेतन सांगतोय का सियानं जी हत्येचं घटना दाखवली, हत्येचा ठिकाण दाखवलं, तेच ठिकाण या ठिकाणी चेतन सांगतोय का हे यातून दाखवलं जाणार आहे, हे सिद्ध केलं जाणार आहे। त्यासोबतच गेट अनालिसिस सुद्धा केलं जाणार आहे। गेट अनालिसिस म्हणजे ज्या सीसीटीव्ही कॅमेरा इथून आपण जर 100 मीटर वरती गेलो तर जे तिकीट घर आहे तिथं सीसीटीव्ही मध्ये एक फोटो आपल्याला आलेला होता। त्यामध्ये हुडी, कानटोपी आणि मास्क त्यानं घातलेलं होतं। तसंच प्रकारचं त्याला सगळा ड्रेस जो आहे तो घातला जाईल आणि त्यातून गेट अनालिसिस केलं जाईल। आणि त्या दिवशी जी एक व्यक्ती अनोळखी दिसत होती ती व्यक्ती चेतनच होती हे सिद्ध केलं जाणार आहे। आणि त्यासाठीची सगळी प्रक्रिया रिक्रिएशन आणि गेट अनालिसिसची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोहगड, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.